नमस्कार, मी मनोज बिरारी. INDTV न्यूजमध्ये आपले स्वागत. शहादा तालुक्यातील सोनवल गावातून एक गंभीर बाब समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेजवळील सार्वजनिक मुतारी आणि मुख्य रस्त्यावरील शौचालयाची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे. शाळेजवळील मुतारीची दुरावस्था, साचलेला कचरा, दुर्गंधी. सोनवल गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या सार्वजनिक मुतारीची देखभाल अभावी प्रचंड दुरावस्था झाली आहे. मुतारीत घाण आणि दुर्गंधी पसरली असून काही नागरिक शाळेच्या परिसरातच उघड्यावर कचरा टाकत आहेत. यामुळे शाळेतील लहान मुलांना आणि शिक्षकांना वर्गात बसणे असह्य झाले आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर मुख्य रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयही गेल्या काही काळापासून पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. शौचालय वापरत नसल्याने परिसरातील महिला आणि वृद्धांना उघड्यावर जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर सामाजिक कार्यकर्ते गोपाल संजय कोळी यांच्यासह राकेश पाटील, भटू कोळी, गोकुळ पाटील यांसह अनेक नागरिकांनी ग्रामसेवक मॅडम यांना निवेदन दिले आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत. 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून किंवा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मुतारी आणि शौचालयाची तातडीने दुरुस्ती व स्वच्छता करावी. शाळा परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर प्रतिबंध घालून कचरा टाकू नये असा फलक लावावा. साचलेला कचरा त्वरित उचलून जागेचे निर्जंतुकीकरण करावे. गावाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घ्यावी आणि त्वरित सकारात्मक कारवाई करावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. सोनवल येथून पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट. नमस्कार, मी गोपाल संजय कोळी, राहणार सोनवल तालुका बोराड याच गावाचा रहिवासी असून मी आज रोजी गावातील ग्रामसेवक मॅडम यांना निवेदन सादर केलं आहे. त्यात विषय आहे की जिल्हा परिषद शाळातील सार्वजनिक मुतारी व सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करणे आणि परिसरातील कचऱ्याचे समस्येबाबत. त्याविषयी मी निवेदन सादर करताना म्हटलं आहे की आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ सार्वजनिक मुतारी तिची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. योग्य देखभाल नसल्यामुळे तिथं प्रचंड घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. त्यातच भरपूर प्रमाणात गावातील नागरिकांना किंवा शाळा परिसरातील मुतारीच्या बाजूला उघड्यावर घन कचरा आणून टाकत आहे. शाळेतील अगदी जवळच कचरा टाकला जात असल्यामुळे आणि मुतारीची दुरवस्था झाल्यामुळे खालील गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका पसरलेला दुर्गंधीमुळे आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे शाळेतील लहान मुलांना व शिक्षकांना वर्गात बसणे असहनीय झाले आहे. यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे सुंदर आणि स्वच्छ असणारा शाळा परिसर पूर्णपणे विद्रूप आणि अस्वच्छता झाला आहे. आमची ग्रामपंचायतीकडे विनंती आहे की या सार्वजनिक मुतारीची 15 वित्त आयोगामार्फत निधीतून व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत त्वरित दुरुस्ती करून स्वच्छता करण्यात यावी. शाळा परिसरातील घन कचरा टाकणारा योग्य प्रतिबंध घालण्यात यावा आणि तिथे कचरा टाकू नये असे फलक लावण्यात यावे. साचलेला घनकचरा त्वरित उचलून त्या जागी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. गावातील भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्याची विचार करून या समस्येवर त्वरित सकारात्मक कारवाई करण्यात यावी. मुख्य रस्ता परिसर इथे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलेले आहेत, परंतु गेल्या काही काळापासून हे शौचालय अतिशय नादुरुस्त पडलेल्या अवस्थेत असून त्याला सध्या पूर्णपणे वापराबाहेर आहे. शौचालय बंद असल्यामुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः महिला व वृद्धांना उघड्यावर जावे लागत आहे. आरोग्याचा मोठा त्रस्त निर्माण झाला आहे. तरी मी ग्रामसेवक मॅडम यांना विनंती करतो की या प्रश्नांवर लवकर मार्गी लावे ही विनंती. जय महाराष्ट्र.